स्वर्गीय अण्णासाहेब नवले साहेबांच्या आठवणी आला. तुम्ही चेंडू कसा पण टाका, त्याला चौकार नाही तरी शक्का, तसं जरा काहीतरी शिका. माझी सगळ्या सदस्यांना विनंती आहे, यातनं साकल्याने काय मार्ग निघाला पाहिजे हे बघूया. आता त्यांना शंका आहे की तुम्ही त्यांनी दिलेली पत्र तुम्ही त्या यादीने घातलं त्यांना. असं दिसतंय की सगळ्यांची काम एकत्रित कदाचित झालेली नसतात. अभिजित, सगळ्या सदस्यांची पत्र आल्या, तर मग ती काम इंटॅक्ट आहे, तर मग ती सगळा आराखडा तयार आहे असं मला वाटतं. तिथपर्यंत तुम्ही पोहोचला तर ह्यातनं विनंती आहे एकच आहे की त्यांचं समाधान व्हायसाठी, म्हणजे सगळ्या सदस्यांचं समाधान होण्यासाठी आक्रमक जे आमचे मित्र आहेत त्यांना तो आराखडा व्यवस्थित दाखवा. तुमचं ठरल्याप्रमाणे झालं की नाही दाखवा, आणि या विषयावर पडदा पाडा. जे आपलं ठरलंय त्या पद्धतीनं घोषित करून ती शासनाकडे पाठवायची विनंती. माझी सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण ह्या आपला वेळ वाया न घालवता इतर विषयावर पण आपण चर्चा करायचं, म्हणजे आपल्या मौल्यवान सूचना द्याव्या. मुख्य विषय बजेटचा होता, त्याच्यावर चर्चा राहिली. आता वित्त कारण सगळ्यांचा आवडीचा आणि इंटरेस्टिंग विषय. आता ह्यात एकच विषय असा झाला आहे एकनाथराव, कदाचित सगळ्यांचं फिडिंग झालं नसावं. सगळ्यांची पत्र, सगळ्यांची कामं हे जरा सॉर्टिंगला वेळ लागतोच. तर ह्या सगळ्या गोष्टी ग्रहित धरून आपण जरा सहकार्य करावं. आणि काय नक्की सूचना आहे त्या इन कॅमेरा तुम्ही दिल्या तर नक्की ऐकतील, काय ऐकणार नाही. बर, आता उपाध्यक्ष साहेब आपण म्हटला कोल्हापूर जिल्ह्याला एक थोर परंपरा आहे, तशीच कोल्हापूर जिल्हा परिषद देखील परंपरा आहे. तुम्ही सगळं पात्र रेकॉर्ड करून बघा. कोल्हापूर जिल्हा परिषदेनं आजपर्यंत देशात चांगल्या नाविन्यपूर्ण योजना आजपर्यंत राबवल्या आहेत, आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार देखील आपल्या जिल्हा परिषदेला मिळाले आहेत. तुम्ही पदाधिकारी म्हणून यामध्ये आमची भावना आहे तुमच्याबद्दल की तुम्ही फार ऍक्टिव्हपणे सीओ वाढून सुद्धा तरुण आहेत. त्यांची पहिलं पोस्टिंग आहे इथं. पुढे रेकॉर्ड काढा पूर्वीचं कशा पद्धतीने आपण जिल्हा परिषदेमध्ये योजना राबवल्यात, कसे प्रोटोकॉल ठेवले गेलेत, कशा पद्धतीनं सभागृहातलं वातावरण होतंय. आम्हाला जाणीवपूर्वक यावरती चुकीचं काय वागायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, परंतु हे सर्व परंपरा लक्षात घेऊन तुम्ही देखील एक चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती काही प्रथा परंपरा पाडा. आता आमचा याच्यावर आक्षेप काय होता की जिल्हा परिषदेच्या सभागृहातल्या सदस्यांना निवडून दिल्यानंतर जो काही निधी जिल्हा परिषदेचा आहे त्याच्यावरती जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी एकमेकात भांडतील आणि ते निधीचं वितरण करतील, परंतु त्यामध्ये इतर कुठल्याही पदाधिकाऱ्याचा हस्तक्षेप ह्या अपेक्षित नाही आहे. म्हणजे आम्हाला पहिल्यांदाच असं ऐकायला मिळालं की हा निधी आपण इतर लोकप्रतिनिधींना देणार आहे. आमचे काय आमचे शत्रू नाहीत, ते काय आमचे कोण याच्यात नाही, परंतु ज्या त्या सभागृहाच्या मर्यादा ठेवून ज्या त्या सदस्यांना जिथं निवडून गेलंय तिथं द्यावं असं आमचं त्याच्यावरती आमची जाणीवपूर्वक त्या पद्धती लोकशाही पद्धतीची मागणी आहे. जे काय द्यायचं तुम्ही भले आम्हाला कमी द्या, सत्ताधारी लोकांना जास्त द्या, आमचा त्याच्यावर आक्षेप नाही, परंतु तो निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फतच वितरित व्हायला पाहिजे. तो निधी इतर कुठल्या लोकप्रतिनिधीत जाणं हे आपल्या सभागृहात दृष्टीने चुकीचं. मी विरोधक म्हणून बोलत नाही, भले ते कुणी कुठल्या पक्ष असेल त्याच्याशी आपला मतलब नाही, परंतु तो निधी हा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत खर्च होईल याची दक्षता तुम्ही घेतली की नाही यासाठी आम्ही याच्यावर बोलत होतो. तर ते काळजीपूर्वक बघा.